सांगतो. आपण जर देवाला फक्त मखरी पुरताच मानला तर तोही आपल्याला तेवढ्या पुरताच पाहतो. तोही त्याचं मन आपल्या समोर व्यक्त करत नाही. भावनेने देवाशी एक रूपत्व साधता आलं पाहिजे. सगळ्या संतांचं उदाहरण घ्या. मीराबाई पहा काय म्हणते, मेरे तो गिरिधर गोपाल दुसरं नको. तिला ती लहान असताना मागच्या वेळेला मी कथा सांगितली होती की कोणीतरी मूर्ती दिली आणि बस तिला सांगितलं की हाच तुझा गिरिधर. ती तेव्हापासून गिरिधर माझा आहे आणि मी गिरिधराची आहे, संपलं, एवढा एकच भाव तिने धरून ठेवला. नामदेव महाराजांचं काय, जनाबाईंचं काय, सगळी हीच उदाहरण. आमच्या जनाबाई झाडाला लागल्याबरोबर लगेच श्रीकृष्ण येतात आणि केर भरून घेतात. जनाबाईंनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेतला की लगेच त्यांच्या मागोमाग श्रीकृष्ण दुसरा हंडा घेऊन निघून जातात पाणी भरायला. जनाबाई आंघोळीला बसल्या की ते लगेच तिला न्हाऊमाखू घालतात. काय आहे हे? नुसतं कल्पना आहे? या कल्पना नाही, हा अनुभव आहे त्यांचा. हा अनुभव आहे आणि हा अनुभव त्या काळातही होता आणि या काळातही अशा पद्धतीचे जे लोक भक्ती करतात, प्रेम करतात, भावनेने भगवंताशी एकरूप होतात, त्यांना हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आजही अशी लोक आहेत आपल्या आजूबाजूला की जे इतके अटॅच असतात भगवंताशी. थोडस विषयांतर होईल पण तरी सांगतो तुम्हाला. माझी एक मैत्रीण आहे मुंबईची. तिचे वडील ऑफिसमध्ये जायचे आणि रोज श्रीकृष्णाची ते भक्ती करायचे, मानस पूजा करायचे आणि ते ऑफिसला जायचे. एक दिवस त्यांना उशीर झाला. ऑफिसमध्ये लवकर गेले. त्यांच्या असं लक्षात आलं की अजून सगळा स्टाफ आलेला नाहीये. एक 5 मिनिटात आपण मानस पूजा भगवंताची करून घेऊया. लोक येतील, आपले आपले बसतील, मग कामाला सुरुवात करूया. असं त्यांनी विचार केला आणि त्यांनी डोळे बंद केले आणि श्रीकृष्णाची, बालकृष्णाची मानस पूजा करायला सुरुवात केली. मानस पूजा त्यांची जवळजवळ होत आली. शेवटचा त्यांनी नैवेद्य दाखवला. दही भाताचा नैवेद्य त्या दिवशी त्यांनी दाखवला आणि श्रीकृष्णाला एक 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 घास भरवत होते मानस पूजेमध्ये. हा सगळा त्यांचा भाग चाललेला असताना हळूहळू सगळ्या ऑफिसमधली लोक आली. लोकांनी बघितले, यांनी डोळे बंद केलेले. लोकांना वाटलं झोपले. ठीक आहे, ऑफिसमध्ये आले आणि झोपले. कुणी काही बोललं नाही, आपल्या आपल्या कामाला सगळे निघून गेले. ऑफिसचे मॅनेजर आहे, त्यांनी बघितलं की प्रत्येक जण मला गुड मॉर्निंग करतोय, हा माणूस काय हलत नाही, डोळे बंद करून हुशार. सकाळी सकाळी आल्या आल्या झोपा काढताय. त्याचं डोकं फिरत. डोकं फिरल्यानंतर त्यांनी शिकायला बोलवलं आणि त्यांना हलवलं, जाग केलं. जाग केल्या आणि ते एकदम दचकून जागे झाले आणि बघितलं की समोर बॉस उभा आहे. सॉरी म्हणे, आणि काय झालं, मी काय झोपा काढता म्हणे, तुम्हाला काही वाटतं की नाही वगैरे वगैरे. साहेबांनी पट्टा सुरू केला. त्यावरती तो म्हणे, साहेब असं काही नाहीये, 1-2 मिनिट वेळ द्या, माझी मानस पूजा चाललेली आहे भगवान श्रीकृष्णांची, तेवढी मी आटोपतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो. त्यामुळे कसली नाटकं करतात, तुम्हीच काहीतरी उद्योग करत बसता, झोपा काढता, असं करता, बरीच काही बरोबर. म्हणजे नाही म्हणे साहेब, मी मानस पूजा करतो. म्हणे हे पहा म्हणे, मी आता श्रीकृष्णाला दही भाताचा नैवेद्य दाखवत होतो आणि त्यांच्या हाताला दही भात लागलेला. खोटं बोलता म्हणे, तुम्ही स्वतःच दही भात खात असणार आहे आणि खाता खाता तुम्हाला झोप लागली. शिपायाला सांगितलं, त्यांचं सगळं जे काही सामान होतं ते सगळं तपासलं. तर त्या दिवशी त्यांना उशीर झाला, त्यामुळे त्यांनी डबा पण आणला नव्हता. विदाऊट डबा ते आलेले होते आणि श्रीकृष्णाच्या मानस पूजेमध्ये ते इतके रमले होते की प्रत्यक्ष त्यांच्या हाताला दही भाताचे वर्ण लागलेले लोकांनी पाहिले. आजच्या काळात ही आहे तन्मयता, ही आहे एकरूप. भगवंताला नैवेद्य दाखवा, तो फक्त लांबून नको, तोंडामध्ये घाला ना त्याच्या घास. आपण जन्माला आल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत तो आपल्याला अन्न देतो. कधीतरी आपण त्याला भरवतो का प्रेमाने? हे बाबा, आज तू प्रेमाने खा.
मी तुला बोलव. नाही का, ते एक गाणं पण आहे, तुम मीरा के जैसे बुलाते नाही, आणि शबरी सारखे तुम्ही त्याला खायला सुद्धा देत नाही. हो ना, का नाही? शबरीचे खाल्ले, आमचे का खात नाही? कारण आम्हाला भीती वाटते त्यांनी खरंच खाल्लं तर काय. आम्ही फक्त नैवेद्य दाखवतो, बाबा नुसतं पहा, आणि तो बघेला बघेपर्यंत लगेच ताट ओढून चला प्रसाद वाटा. आपली इच्छा नाहीये त्यांनी खा. आपण ज्या दिवशी इच्छा करू की बाबा तू खा, त्या दिवशी त्याला खावं लागेल. त्याला सगळ्यांची इच्छा पूर्ण करावीच लागते. असं तर सांगायचं असं की देवाची द्वारी उभा क्षण मारे, असं म्हणतात. आता हा जो क्षण आहे ना, तो क्षण असा पाहिजे उत्कट हवा, तो भावनेने भरलेला, की मला किती दिवस झाले मी मंदिरात गेलो नाही, आज मला मंदिरात जायचंय, आज मला देवाचं दर्शन घ्यायचंय, मला देवाला बघायचंय, मला देवाशी एकरूप व्हायचंय, देवाचं काय चाललंय काय नाही, त्याला कोण येऊन भेटलं काय भेटलं, मला त्याच्याशी संवाद साधायचा आहे. भावनेची एकाग्र ही आपल्याला देवाची भगवंताशी करावी लागते. आणि ती करण्याकरता कशी करावी लागते, ती एकदम येत नाही, क्षणाक्षणाने ती वाढवावी लागते. कारण आपलं मन अतिशय चंचल आहे. वाऱ्याचा झोत जसा असतो तसं आपलं मन एक सेकंद सुद्धा त्या भगवंताच्या ठिकाणी एकाग्र होत. किती मला सांगा, प्रत्येकाचा अनुभव पहा की आपण देवाला गेल्यानंतर, दर्शन केल्यानंतर, बाहेर आल्यानंतर, बाहेर ज्यावेळी आपल्या मनपटलावरती त्या भगवंताचं ते रूप किती वेळ राहतं, लगेच विसरून जातो, लगेच दुसरीकडे सुरू, काय काय नाही काय करतो, कोण आहे काय, कोणाचे दागदागिने कसे, कपडे कसे, राहणीमान कसं आहे, बाकी सगळे चित्र आपल्या मनपटलावरती पक्के होतात, पण भगवंताच्या स्वरूपाचं चित्र मात्र मनपटलावरती स्थिर होत नाही. का होत नाही? कारण आम्ही त्याच्याशी एकाग्र होत नाही. आणि हा एकाग्रतेचा अभ्यास एका क्षणापासून सुरू करावा, क्षणाक्षणाने तो वाढवावा लागतो. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, देवाचे द्वारी उभा क्षणभर, तासभर उभे राहू. तर भगवंतांना माहितीये तासभर हे जर उभे राहिले तर इथे सगळ्या प्रकारचा व्यवहार करू टाकते. हे मंदिर आहे हे सुद्धा लोकांच्या लक्षात राहत नाही. गाभाऱ्याचा भाग सोडला, आता तो पण नाही, आता मोबाईल आल्यामुळे देवाला सुद्धा प्लीज स्माईल. तर क्षणाक्षणाने एक क्षणभर आधी भगवंताशी एकरूप होता यायला, मग क्षणाक्षणाने तो अनुभव आपल्याला येईल. हा झाला बाह्य अनुभव. ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष मंदिरात जातो शरीराने, त्या भगवंताला पाहतो त्याने. हाच अनुभव कुठे घ्यायचा आहे? आतमध्ये घ्यायचा. आणखीन अवघड गोष्ट, देवाचं द्वार, देव कोण आहे मगाशीच आपण बघितलं. आपल्या आतमध्ये असणारं जे आत्मतत्व आहे तेच हरी आहे, तेच श्रीकृष्ण आहे, तेच श्रीराम आहे, तेच जगदंबा आहे, तेच सद्गुरू आहे. जे जे काही आहे ते सगळं आपलं आत्मस्वरूपच आहे. आणि त्या आत्मस्वरूपाला पाहण्याकरता आधी त्याच्या दारापर्यंत आपण जायला, बरोबर, त्याच्या दारापर्यंत जायला. त्याचं दार कोणतं आहे? आत्मस्वरूप भगवंताला बघायचं असेल तर त्या आत्मस्वरूपाचं दार कोणतं आहे? सांगा मला. मन. सगळ्यात महत्वाचं ते दार मन आहे. आणि आपल्याला म्हणजे आपण मनापासून आतमध्ये वळण्याचा प्रयत्न करायला. आपलं मन आहे ते सारखं बाहेर, त्याला बाहेरचं सगळं पाहायचं.
बाहेरचं अनुभवायचं. जन्मापासून आतापर्यंत तेच करत आलोय, पण तरी सुद्धा या मनाला बाहेरच्याच सृष्टीमध्ये रमण्यात जास्त आनंद मिळतो. तर त्या मनाला बाहेरून आतमध्ये आणण्यासाठी वळवायचं आहे. ते दार आहे, ते दार उघडायचं आहे आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, देवाची द्वारी उधा क्षण. त्या मनाने सुद्धा आतल्या देवाच्या दारामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसा? क्षण. म्हणजे मनाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायचं. मनाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायचं असेल तर आधी मनामध्ये आत्मस्वरूपाची धारणा पक्की व्हावी लागते. उदाहरण द्यायचं झालं तर जसं आत्ताच्या घडीला आपल्या प्रत्येकाची धारणा ही मोबाईलची खूप पक्की झालेली आहे. त्या सगळे सत्संगाला बसले त्यामुळे इकडे कोणी हात लावत नाही, पण सत्संग संपला की पहिल्यांदा इकडे कोण नजर गेला कुठे. मनामध्ये तो एकदम पक्का बसवलाय आपण, त्याला म्हणतात धारणा. तसंच या मनामध्ये आत्मस्वरूपाची धारणा पक्की व्हावी, तेव्हा ते मन त्याच्याकडे वळेल. आपली आता अवस्था अशी आहे की आत्मस्वरूप सोडून बाकी सगळ्याकडची धारणा आपल्या मनाची होते. वस्तूंची होते, पैशांची होते, घरदाराची होते, नातेवाईकांची होते, सगळ्या गोष्टींची धारणा होते, फक्त आत्मस्वरूपाची धारणा होत. मग आत्मस्वरूपाची धारणा का होत नाही हा लगेच पुढचा प्रश्न आहे. कारण ते आत्मस्वरूप आहे ना, त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, गंध नाही, ते प्रत्यक्ष दिसत नाही, ते प्रत्यक्ष दाखवता येत. आता जे दिसतच नाही, दाखवता येत नाही, त्याची काय धारणा करणार? धारणा कोणाची होते? ज्याला आकार आहे, रंग आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे, स्पर्श आहे, त्याची धारणा होईल. नवीनच आपली कोणाशी मैत्री झाली, 5 मिनिट आपण त्याच्याशी बोलू, घरी गेल्यानंतर आपल्याला त्याचं स्मरण होतं, त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं, त्याच्या बोलण्याचं, तो जो काही बोलला त्यातल्या महत्वाच्या भागाचं. का? कारण त्याचा रंग, रूप, आपल्याला आकार सगळं काही दिसलं, शब्द ऐकायला, प्रत्यक्ष पाहिला आपण. पण आत्म्याचं तसं नाहीये. सगळे सांगतात तो सच्चिदानंद स्वरूप आहे, अमक आहे, तमक आहे. ठीक आहे, आम्हाला ते अजून दिसलंच नाही ना, कशी धारणा करणार आम्ही त्याची? मग त्याची धारणा आपल्याला करता येत नाही, म्हणूनच भगवंताच्या एका रूपाची धारणा करावी. तोच आपला आत्मस्वरूप आहे. राम माझा आत्मस्वरूप, श्रीकृष्ण माझा आत्मस्वरूप, जगदंबा माझी आत्मस्वरूप. जे मला आवडतं, जे रूप मला आवडतं, ते म्हणजे माझं आत्मस्वरूप. असं जेव्हा मानतो आपण, तेव्हा मग आपलं मन त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं करण्याकरता बाहेरचं जग विसरावं लागतं. आतलं स्मरण करणं ते म्हणायचं. ते कसं? क्षणभर. आता कळलंय आम्हाला की हो बरोबर आहे, आतमध्ये रामाची आम्ही धारणा करू आणि छान त्याच्याशी एकाग्र हो. अभ्यास करायलाच पाहिजे. क्षणाक्षणाच्या अभ्यासाने ही धारणा पक्की होते, वाढत जाते आणि मग बाहेरचं जग आपण विसरतो. म्हणून ही धारणा कशी करायची त्यांनी सांगितली आहे. क्षणभरी, एकदम लगेच तुम्ही तासभर 2 तास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झाले असं कधीही होत. अभ्यास हळूहळू क्षणाक्षणांतर वाढवावा लागतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. मग अशा स्वरूपात त्यावेळेला प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव आपलं मन, आपली बुद्धी आणि आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करत जातो, स्थिर करत जातो, त्याच्याशी तन्मय होत जातो. तेव्हा त्याला
चारही मुक्ती प्राप्त होतात. तेने मुक्ती चारी साधी. आता चार मुक्ती कोणत्या? आता मुक्ती म्हणजे काय? सगळ्यात गहन विषय आहे. सगळ्या आध्यात्मिक संकल्पना आहेत. मुक्ती म्हटलं की जीवनातून मुक्ती, सगळ्या प्रकारच्या कामबंध्यांपासून, जबाबदाऱ्यांपासून मुक्ती, असा त्याचा अर्थ केला जातो. तो मुक्ती याचा अर्थ असा होतो की आपलं जे मन, मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे, जन्माला आल्यापासून होतं काय की लहान बाळ मुलगा जन्माला येतो, त्या बाळाला काही माहिती नसते. मग ती आई दिसते, मग वडील दिसतात, मग घरातली लोक दिसतात, मग हळूहळू ते बाळ मोठं व्हायला लागतं. मग समाजामध्ये ते जातं, शाळेमध्ये जातं, समाजात वावरतं. मग सगळे व्यवहार आपण त्याला शिकवतो, हुशार करतो. आणि मग हे सगळं विश्व, नातेसंबंध, व्यवहार, हे सगळं खरं आहे आणि हेच मला हवं आहे असं तो जीव मानून चालतो आणि या संसारामध्ये रमतो. मनामध्ये, बुद्धीमध्ये या संसाराचे सगळे विषय, विचार सातत्याने येत राहतात. हे जगच आपलं विश्व होऊन जात. माझं विश्व काय? माझं विश्व हेच आहे. माझं कुटुंब, माझ्या कुटुंबातली लोक, माझी नोकरी, धंदा, पैसा, बाकीचे सगळे उद्योग, हेच माझं विश्व आहे. हे जे आपलं विश्व होऊन जातं, याच्यामध्ये आपलं मन आसक्त होऊन जातं, चिकट, त्याला आसक्ती म्हणतात. आणि मग जर आपल्याला सांगितलं कोणी की अहो काय संसाराचं काही खरं नाही, या संसारातली कुठली गोष्ट आपल्या बरोबर येत नाही, सगळ्यांना माहितीये की नाही? सगळ्यांना. पण तरी मन त्यातनं बाहेर काढता येतं का आपल्याला? घर आपलं आहे, आपण बांधलंय, आपण कष्ट केले आहेत, आपण सगळं केलंय, आणि हे घर माझं नाही असं आपण म्हणू शकतो का? शक्यच नाही. मी माझ्या वयाची जवळजवळ 20-30 वर्ष घर उभं करण्याकरता दिलेले, ते घर माझं नाही असं कसं म्हणू? ते माझं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण जीवन, घर, ज्या ज्या गोष्टी आपण मिळवलेल्या असतात त्या प्रत्येक ठिकाणी आपलं मन, आपली बुद्धी आणि आपलं चित्त जाऊन चिकटतं. म्हणून मानलंय, आपण कष्ट केले आहेत, आपण सगळं केलंय, आणि हे घर माझं नाही असं आपण म्हणू शकतो का? शक्यच नाही. मी माझ्या वयाची जवळजवळ 20-30 वर्ष घर उभं करण्याकरता दिलेले, ते घर माझं नाही असं कसं म्हणू? ते माझं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण जीवन, घर, ज्या ज्या गोष्टी आपण मिळवलेल्या असतात त्या प्रत्येक ठिकाणी आपलं मन, आपली बुद्धी आणि आपलं चित्त जाऊन चिकटतं. म्हणून ज्या वस्तू आपण गोळा केलेल्या असतात त्या वस्तू कधीही आपल्याला सोडवत नाही, सोडवत, टाकवत नाही, कोणाला देवत नाही. राहू द्या, राहू द्या, राहू द्या, माझं आहे, या साड्या माझ्या आहेत, दागिने माझे, घर माझं आहे, गाडी माझी आहे, सगळं माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं आहे. ही आहे असं. मन असं होतं, सगळं सुटत. आणि या आत्मस्वरूपी हरीला बघायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे की तुम्हाला ही संसारातली आसक्ती सोडावी लागेल, अटॅचमेंट सोडावी. मग सगळ्यात अवघड गोष्ट अटॅचमेंट सोडणं, शक्यच नाही. कसं करणार? म्हणून ते सांगतात की मग तुम्ही काय करा, भगवंताचं स्मरण करा, नामस्मरण करा, लीला स्मरण करा. त्यामुळे काय होईल की तो तेवढा कालावधी तरी तुम्ही संसारापासून बाजूला जा. तो कालावधी जसा जसा वाढवाल तसा तसा तुमचा कालावधी संसाराची जी अटॅचमेंट ती कमी कमी होण्याकरता निर्माण होईल. आणि मग असा अभ्यास ज्या वेळेला सातत्याने अनेक वर्ष आपण करू त्याचा परिणाम असा होतो की मनामध्ये संसाराविषयी, संसारातल्या वस्तूंविषयी असणारी अटॅचमेंट कमी 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 होत निघून जाते. ती निघून गेलं की मन संसारातून उडतं. हे खायला करू का, ते काही का, फक्त पोटात धान्य पुरतं द्या म्हणजे झालं.
कुठले कपडे आणायचे, किती भारी साडी आणायची, नको आता एवढी भारी साडी नको आहे, पुष्कळ आहे. मन भरतं, मन शांत, आसक्ती कमी होते. एकीकडची आसक्ती कमी झाली की दुसरीकडची आसक्ती वाढली. संसारातल्या वस्तूंची आसक्ती कमी झाली की परमेश्वराविषयीची आसक्ती वाढत चालली. परमेश्वराची अटॅचमेंट वाढायला लागते. याला म्हणतात मुक्ती. मुक्ती म्हणजे भगवे कपडे घाला, संन्यास घ्या किंवा आणि काहीतरी उद्योग करा, ते त्याला नाही. मुक्त होणं याचा अर्थ जो संसार आपल्या मनाने निर्माण केलेला आहे त्या संसारातून मन बाजूला करणं आणि परमेश्वराच्या ठिकाणी, हरीच्या ठिकाणी, श्रीकृष्णाच्या ठिकाणी पूर्णपणे तल्लीन करणं, त्याला म्हणतात मुक्ती. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा, देवाचे द्वारी उमाक्षण वरी तेने मुक्तीच्याही सांगणार. जो माणूस, जो साधक, जी व्यक्ती, जो जीव क्षणभर हरीच्या ठिकाणी, हरीच्या द्वारामध्ये उभा राहतो त्याला 4 प्रकारच्या मुक्ती मिळतात. कोणत्या 4 मुक्ती आहेत? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4 प्रकारच्या मुक्ती त्याला मिळतात. म्हणजे तो भगवत स्वरूप व्हायला लागतो. ज्या वेळेला बघा लहान मुलं जे मूल अत्यंत खोड्या करतात वगैरे, तीच मुलं ज्या वेळेला वयात यायला लागतात त्यावेळेला त्यांचा खोडकरपणा कमी कमी व्हायला. जबाबदारी अंगावर पडली की त्या मुलांमध्ये खोडकरपणा एकदम नाहीसा होतो. तो काय आपण असं तुला झटकून काढतो का, आता मोठा झालाय हो बाहेर, तो खोडकरपणा नकोय मुलांमध्ये, आपोआप जातो तो, सहजतेने निघून जातो. तसंच आहे की ज्या वेळेला भगवंताशी आपण एकाग्र व्हायला लागतो त्यावेळेला संसारातल्या गोष्टींविषयी, विषय असतील, विकार असतील, वासना असतील, त्या कमी 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 होतात. आणि भगवंताचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी पूर्ण मन एकाग्र होतं. आता भगवंताचं स्वरूप कोणतं? पण जे आपल्या मनामध्ये निर्माण होईल ते स्वरूप. ही सगळ्यात मोठी आपल्याकडे भगवंतांनी दिलेली सूट आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही आकाराचं, कुठल्याही रंगाचं भगवंताचं स्वरूप तयार करू शकता आपल्या मनामध्ये. त्याला असं सांगितलं नाही की तुम्ही याच रंगाचं पाहिजे त्याच रंगाचं भगवंत पाहिजे, नाही. तुम्ही मनामध्ये जो आकार भगवंताचा निर्माण कराल त्याच स्वरूपामध्ये भगवंत येतात, त्या स्वरूपाचं दर्शन. आणि त्यांच्या त्या स्वरूपाशी आपली वृत्ती तदाकार होते. म्हणजे आपलं मन एकाग्र होतं, चित्त एकाग्र होतं आणि बुद्धीही एकाग्र होऊन मन त्याच्याशी एकाग्र झालं, बुद्धी एकाग्र झाली, चित्त एकाग्र झालं की त्याचं ते स्वरूप जे आहे ते जीवनभर, एवढंच नाही तर पुढच्याही जन्मांमध्ये तेच स्वरूप आपल्या बरोबर, आपल्या स्मृतीमध्ये येत राहणार. मुक्तींचा विचार आपण करतो आहोत. त्या मुक्तीमध्ये पहिली आपण कुठली बघितली? सलोपता, स्वरूपता, स्वरूपता. भगवंताचं जे रूप आहे तेच रूप आपल्या मनाला आणि बुद्धीला प्राप्त होतं. आपली मन आणि बुद्धी दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचा विचार करत प्रत्येक ठिकाणी त्याला भगवंताचंच स्वरूप दिसायला लागतं. लक्षात ही झाली स्वरूपता. सलोकता, सलोकता म्हणजे काय? सातत्याने त्याचंच दर्शन करणं, त्या भगवंताचंच रूप कायम मनामध्ये ठेवणं. आपल्या मनामध्ये भगवंताचं रूप खरंच किती वेळ असतं संशोधनाचाच विषय आहे. भगवंताच्या समोर बसल्यानंतर सुद्धा भगवंताचं रूप मनामध्ये नसतं, तरी सुद्धा संसाराचं रूप आपल्या मनामध्ये असतं. बरोबर? भगवंताचं रूप किती असतं, फार काळ आपण मनामध्ये ते ठेवूच शकत नाही, येतच नाही. तो संस्कार अजून मनामध्ये स्थिर होतच नाही.
तर जसं जसं भगवंताचं नामस्मरण करायला लागेल तसं तसं ते भगवंताचं रूप कायम आपल्या मनामध्ये ठरतं. रात्री झोपताना म्हणू नका, जेवताना म्हणू नका, कुठलंही काम धंदा करताना म्हणू नका, सातत्याने ते रूप मनामध्ये घेऊन आधी फिरायला लागतात. बाकी दुसरं काही नाही. अशाच पद्धतीने म्हणजे काय सांगायचं की या मुक्ती प्राप्त होतात याचा अर्थ आपलं संपूर्ण विश्व जे आहे ते भगवतमय होऊन जाते. काही वेळेला आपल्यासारख्या लोकांना विचार करताना अशी भीती वाटते की मग असं जर सगळं झालं तर मग आपले रोजचे व्यवहार कसे होणार, घरातले व्यवहार कसे होणार, बाहेर आपण उद्योग धंदा नोकरी जे काही करतो ते कसं होणार. ते होत राहत, ते होत राहतं. त्याची चिंता आपण करण्याची गरज पडत. आपण फक्त आपलं काम करावं, भगवंताचं स्मरण करावं, त्याच्या रंगरूपाचं आकाराचं स्मरण करावं, त्याच्या नावाचं स्मरण करावं. या स्मरणाने आपलं मन बुद्धी चित्त भगवत आकार कोरून जाईल. लक्षात भगवंताची समीपता स्वरूपता स्वरूपता सायुज्यता म्हणजे भगवंताचं सर्वांगाने सहवास आपल्याला रात्रंदिवस मिळायला लागतो. भगवंताचा सहवास मिळाला की संसारातून बाजूला होणारच. आज उलट आहे, आज आम्ही मनाने बुद्धीने विचारांनी वृत्तीने संसारात आणि कधीतरी भगवंताकडे फेऱ्या मारतो. काही कारणानिमित्त सणवार आला, अंक आलं पंक आलं, एवढ्या पुरत्या भगवंतापर्यंत जातो. कायम स्वरूपी आम्ही संसारात आहे. पण ज्या वेळेला आपण भगवंताचं नाम स्मरण करायला लागतो, आत्मोदय त्याचं स्वरूप निश्चित करतो, त्यावेळेला क्षणाक्षणाने त्याचा अभ्यास करायला लागतो, त्यावेळेला मात्र त्याच्याशी आपण जास्त एकरूप होतो आणि बाहेरचा जो संसार आहे त्याच्यामध्ये कधीतरी येणं जाणं आपलं सुरू. उलटी अवस्था. देवाची एक द्वारी उभा क्षण बरी तेने मग विचारी साधा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गुण. याच्याकरता काय करायला हवं? हरिमुखे म्हणा हरिमुखे, सातत्याने मुखाने हरीचं नाम घ्या. हरीचं घ्या, श्रीकृष्णाचं घ्या, ज्याचं कोणाचं तुम्हाला आवडेल त्याचं नाव घ्या. पुण्याची गणना करा. या हरीच्या नामाने काय होईल की पुण्य निर्माण होईल, त्याची गणना करता येणार नाही. आता पुण्य आणि पाप या दोन गोष्टी आहेत. पाप याचा अर्थ दोष, वाईट भावना, विषय, विकार, हे सगळे कसे आहेत? पापयुक्त आहे. क्रोध निर्माण झाला, दोष आहे. क्रोध निर्माण झाल्यावर चांगली कामं होतात का हातातून? नाही होत, वाईट कामं होतात. द्वेष निर्माण झाला कोणाविषयी तर माणूस दुसऱ्याचं भलं करेल का? नाही करणार. द्वेष निर्माण झाला तर तो दुसऱ्याचं नुकसानच करेल. म्हणजे ते पाप करायला प्रवृत्त करतात. हे सगळे दोष विकार वासना. आणि याच्या उलट पुण्य. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे सद्गुण, दया क्षमा शांती समाधान भक्ती ज्ञान, हे सगळे सद्गुण आहेत. जसे जसे सद्गुण आपण गोळा करत जाऊ, आपल्यामध्ये स्थिर करू, तसं तसं आपल्या हातून घडणारं कर्म पुण्यकारक घडेल. भगवंताची पूजा घातली, पुण्यकारक गोष्ट आहे. पण भगवंताची पूजा घातली असताना मनामध्ये मात्र चांगला विचार नाही, ते पुण्यकारक गोष्ट घडेल का? वर करणी जरी ती गोष्ट पुण्यकारक दिसत असली तरी ती पुण्यकारक नाही, ती दोषयुक्त आहे. लक्षात ठेव. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुण्याची गणना कोण करे असं ते म्हणतात की ज्यावेळेला आपण हरीचं नाम घ्यायला नाही त्यावेळेला आपल्या हातून पापकारक गोष्टी घडत नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना सुचवायचं. हे नाम आपल्याला रोखतं की नाही.
भगवंताचं नाम घेतोयस ना, मग वाईट कर्म करायचं. अर्थात ती अवस्था यायला वेळ लागतो, लगेच त्या गोष्टी कर. जसं जसं नामस्मरण व्हायला लागतो तसं तसं त्या नामस्मरणाची ऊर्जा आपल्या अंतर्यामी निर्माण होते. ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते, आपल्या पंचप्राणांमध्ये निर्माण होते, आपल्या मनामध्ये निर्माण होते, आपल्या बुद्धीमध्ये निर्माण होते, आपल्या वाणीमध्ये निर्माण होते. आणि ती निर्माण झालेली ऊर्जा आपल्याला चांगलं काम करायला प्रवृत्त करते. आपल्याला सगळ्यांना बालकोळ्याचं उदाहरण माहिती आहे की नाही? दरोडेखोर आहे, दरोडेखोर. पण काय झालं, रामनाम घ्यायला लागल्यानंतर महर्षी झाले, सगळं पापकर्म विसरून गेले. हा नामाचा परिणाम. म्हणून ते म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करेल? सगळं काही तुमच्या हातून पुण्यकारक घडायला लागेल ज्यावेळेला तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा.